न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। राहुरी तालुक्यातील करजगाव येथील प्रवरा नदी पात्रातून गेल्या 8 महिन्यांपासून लाख येथील शासकीय वाळू डेपोच्या नावाखाली नियम धाब्यावर बसून अवैध वाळू तस्करी सुरू असल्याप्रकरणी करजगाव ग्रामस्थांनी बेकायदेशीर वाळू उपसा बंद पाडून तीव्र विरोध करत आंदोलनास सुरुवात केली होती। नदीपात्रातून होणाऱ्या बेकायदेशीर वाळू उपशामुळे मोठमोठे खड्डे नदीपात्रात पडले आहेत। यामुळे गावकऱ्यांचे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। या विरोधात गावकऱ्यांनी एकत्र येत वाळू वाहतुकीचा रस्ताच खणून बंद पाडला। प्रशासनाने पोलीस फौज फाट्यासह जेसीबी आणून खणलेला रस्ता पूर्ववत करत असताना गावकऱ्यांनी खणलेल्या रस्त्यावर बसून प्रशासनाला तीव्र विरोध केला। कारण खोल झाले मुदत संपली, त्यानंतर ते म्हणे आम्ही मुदत वाढून घेतली, ठीक आहे। आणि त्याच्यानंतर मी एवढं पण सांगतो यांना का फक्त आहे ना, तुम्ही जे टेंडर काढलं करजगावचं, हे टेंडर कोणत्या पत्राच्या आधारे काढलं, एक पत्र मला द्या आणि तुम्ही वाळू चालू करा। एक पत्र फक्त जे करजगावचं आहे ना, टेंडर कोणत्या पत्राच्या आधारे काढलं लाख डेपोसाठी, असं नाही राहत साहेब। मॅडम ते आता आलंय ते 25 नाही म्हणत मॅडम। ही जी प्रोसेस आहे ती काय तुमच्या आणि आमच्या म्हणण्यानुसार होत नाही। जलसंपदाचा अहवाल गेल्याशिवाय हे काय टेंडर बरोबर आहे। तुम्ही ती जी फाईल आहे ती फाईल कलेक्टर ऑफिसला आहे ना, माझ्याकडे आहे ना, आता ह्या याचं धोरण काय झालं, हे जे वाळू म्हणजे जे धोरण आहे त्याच्यामध्ये जलसंपदाचा रिपोर्ट असल्याशिवाय आपल्याला परवानगीच भेटत नाही लिलाव काढायची, हे एकदम बरोबर आहे। परवानगी आहे शिवाय आता पण जो तुम्ही मध्ये एक पत्र आहे ना, पत्र 6 फेब्रुवारीची कॉपी जलसंपदा विभागाची 6 फेब्रुवारीची का दाखवता? टेंडर केव्हा निघालं? 2023 पत्र दाखवलं कोणतं? सरपंच साहेब, आता मुद्दा असा आहे तुम्ही त्याच वेळेस त्याला स्थगिती आणायला पाहिजे होती। अहो त्यावेळी आम्ही कोर्टात त्या मुद्द्यावर गेलो नाही, आपल्याकडे एवढे पैसे नाही कोर्टात जायला। 2023 च पत्र आहे बघा ना, 31/5/2023 जलसंपदा विभाग महाराष्ट्र शासन पाण्याखाली वाळू काढली बाबा। देवाली नदीवरील पाण्याखाली असणाऱ्या वाळूचा पुराचा धोका कमी करण्यासाठी वाळू काढणे आवश्यक असलेल्या संदर्भात शिफारस करण्यात आलेली आहे। तालुका राहुरी येथील वाळू उपसा झालेला आहे। पहिली गोष्ट, करजगावला प्रवरा नदी आहे। राहुरी तालुक्यामध्ये जे करजगाव आहे त्याला प्रवरा नदी येते आणि नेवासा तालुक्यामध्ये जे करजगाव आहे त्याला मुळा नदी पात्र येते। आणि लिलाव धारकाचा जो आदेश कलेक्टर साहेबांनी काढलेला आहे त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे, वळण, मांजरी, करजगाव, मुळा नदी। आणि मुळा नदी ही नेवासा तालुक्यातल्याच करजगावला येते, म्हणून ते करजगावचा लिलाव झालेला असताना यांनी बोगस राहुरी तालुक्यातल्या करजगावचा या ठिकाणाहून अनधिकृत वाळू उपसा केलेला आहे। राहुरी तालुक्यातल्या माहिती अधिकारात जे माहिती मिळालेली आहे त्याच्यात फक्त चांदेगाव आणि बोदेगाव या 2च नावाचा प्रवरा नदी पात्रातील उल्लेख येतो। करजगावचा डायरेक्ट मुळा नदी पात्र असा उल्लेख येतो आणि ते करजगाव नेवासा तालुक्यातील पानेगाव मांजरी जवळचं करजगाव आहे। आणि म्हणून वाळू उपसा जो या ठिकाणी राहुरी तालुक्यातल्या करजगाव प्रवरा नदी पात्रातला केलेला आहे हा बेकायदेशीर आहे, अनधिकृत आहे। या वाळू उपशाची चौकशी होऊन महसूल मंत्री असतील महाराष्ट्र राज्याचे, विभागीय आयुक्त असतील नाशिकचे किंवा कलेक्टर साहेब असतील अहिल्यानगरचे, यांच्याकडे तक्रार दाखल होऊन तक्रार करणार आहोत। आणि हा जो वाळू उपसा झालेला आहे हा 7 फूट खोल खड्डा आहे। त्याचप्रमाणे जी 20 फुटाची दरडी होती ती 20 फूट दरडी सुद्धा यांनी पोकलँडच्या सहाय्याने तिचं उत्खनन करून त्याच्यावर रस्ते बनवले। ही जी मागासवर्गीय स्मशानभूमी या ठिकाणी ती स्मशानभूमी निम्मीच ठेवलेली यांनी, हा 39 गट नंबर आहे। आणि म्हणून हे जे झालेलं उत्खनन आहे हे अनधिकृत आहे, बेकायदेशीर आहे। 60-60 फूट खड्डे, एवढं वाळू उपसा करता येतच नाही। 4 फुटाच्या खाली शासकीय परवानगीने हे वाळू उपशाला, म्हणून हे जे झालेलं उत्खनन आहे हे अवैध आहे, अनधिकृत आहे, संपूर्णपणे बेकायदेशीर आहे। संबंधित जे ठेकेदार असतील, लिलावधारक असतील आणि जे अधिकारी त्यांना पाठीशी घालत असतील त्या सर्वांवर कायदेशीर कडक कारवाई होण्याची मी या ठिकाणी महसूल मंत्री बावनकुळे साहेब, त्याचप्रमाणे नाशिकचे विभागीय आयुक्त, अहिल्यानगरचे जे जिल्हाधिकारी साहेब असतील, श्रामपूरचे जे प्रांत साहेब असतील किंवा
उपजिल्हा अधिकारी शिर्डीचे असतील यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रारीद्वारे मी ते तक्रार अर्ज सर्व ग्रामस्थांच्या सह्यानिशी दाखल करणार आहे आणि त्यामध्ये मी आत्मदानाचं त्यांना त्या ठिकाणी मागणी करणार. साहेबांनी जी माहिती अधिकारात माझ्याकडे माहिती दिलेली आहे, अण्णासाहेब देठे माजी विद्यमान उपसरपंच करजगाव ग्रामपंचायत, आम्हाला 2018 मधील लिलावाची जी त्यांनी माहिती दिलेली आहे त्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की वाळू उपसा करताना टोपलीद्वारे मनुष्यद्वारे वाळू उपसा करण्यात यावा. कुठल्याही बोटीने किंवा यंत्रणेने वाळू उपसा करता येत नाही आणि या ठिकाणी जर पोकलँडच्या द्वारे बोटीद्वारे वाळू उपसा करण्यात आलेला आहे, या संबंधित प्रकाराची चौकशी होऊन दोषींवर कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी अशी मी मागणी याद्वारे महसूल मंत्री बावनकुळे साहेब असतील, विभाग आयुक्त नाशिक ते असतील किंवा मान्य जिल्हाधिकारी अहमदनगर असतील किंवा प्रांत साहेब श्रीरामपूरचे असतील, तहसीलदार राहुरीचे असतील यांच्याकडे जाहीर तक्रारीद्वारे मागणी करणार आहेत. संबंधितावर कायदेशीर कारवाई होऊन तो अहवाल आम्हाला मिळावा अशी मागणी आमची करजगावच्या संपूर्ण ग्रामस्थांची, सरपंच उपसरपंच सर्वांची आहे. करजगाव गावठाण क्षेत्रामधून वाळू डेपो करता जो लिलाव दिलेला आहे त्या लिलावाच्या डेपोवर भेट दिली असता अतिशय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाळूचा उपसा झालेला आहे. 20-25 फुटाचे डेप म्हणजे खोली करून वाहत्या पाण्यामध्ये ठेकेदारांनी अनधिकृत पद्धतीने वाळू उचलली आहे. विशेष म्हणजे निम्म्या भागापर्यंतच त्यांची हद्द असताना आमच्या श्रीरामपूर तालुक्याच्या हद्दीतून कानेगाव या हद्दीतून मोठ्या प्रमाणात उपसा झालेला आहे. या उपशाचे पण या ठिकाणी पंचनामा होणं गरजेचं आहे आणि त्यांची कायदेशीर चौकशी या ठिकाणी व्हावी अशी मी कानेगावचा माजी लोकनियुक्त सरपंच या नात्याने या ठिकाणी मी मागणी करतोय आणि लवकरच आम्ही आमच्या तहसीलदार यांना पत्र देऊन या झालेला अनधिकृत उपसा याचाही या ठिकाणी पंचनामा व्हावा अशी मी प्रांत साहेबाकडे आणि कलेक्टर साहेबाकडे आम्ही निवेदन देऊन मागणी करणार आहे. नदीपात्रातून होणाऱ्या बेकायदेशीर वाळू उपशामुळे 50 ते 60 फुटाचे खड्डे नदीपात्रात पडले आहेत. मंडळ अधिकारी देवळाली प्रवरा, तलाठी करजगाव, कनिष्ठ अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग राहुरी तसेच इतर अधिकाऱ्यांनी मौजे करजगाव येथील नदीपात्रातून डेपोधारक यांनी आजपर्यंत केलेल्या उत्खननाचे मोजमाप करण्यासाठी आले असता प्रत्यक्ष ग्रामस्थांच्या उपस्थितीत शासकीय कर्मचाऱ्यांनी नदीपात्रात पाहणी केली असता नदीपात्र कोरडे पडले असून उत्खनन झालेल्या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याचे आणि त्यात पाणी साचल्याचे निदर्शनास आले. सदरील पाण्यामुळे खड्ड्याच्या खोलीचा अंदाज येत नसल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता यांनी पंचांसमक्ष सांगितले. खोली काढणे शक्य नाही, त्यामुळे नंतर जेव्हा पाणी कमी होईल तेव्हा आम्ही खोली काढू. याबाबत तहसीलदार राहुरी यांनाही कल्पना देण्यात आली आहे. ग्रामस्थांच्या वतीने ज्या ठिकाणी पाणी नाही अशा खड्ड्यांचे मोजमाप करण्याची मागणी करण्यात आली, परंतु संपूर्ण उत्खननाचे मोजमाप करण्याविषयी आदेश असल्याचे, अर्धवट मोजमाप होणार नसल्याचे, मोजमाप करता आले नसल्याचे अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना पंचांसमक्ष पाहणी आणि चौकशी करून लिहून दिले. याबाबत तहसीलदार राहुरी यांनाही कळविण्यात आले. या प्रकरणी कठोर कारवाई न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी बोलताना गावकऱ्यांनी दिलाय. आज आम्ही इथं वाळू उत्खननासाठी मोजमाप करण्यासाठी मंडलाधिकारी जाधव साहेब, PWचे अधिकारी हे सर्व आले असताना आम्ही त्या गावाच्या वतीने त्यांना सगळे खड्डे दाखवले. आम्ही स्वतः पाण्यात उतरून गेलो असताना तिने ते प्रत्यक्ष पाहिले. खड्डे हे 40-50 फूट पोकलँडच्या साहाय्याने खाणल्यामुळे त्यांना कोणत्या प्रकारचं काम करताना आलं नाही. त्यांनी सदर पंचनामा करून खड्ड्यांची पाहणी केली असता त्याच्यात काही त्यांना मोजमाप करता नसल्यामुळे त्यांनी पंचनामा करून वर तहसीलदार यांना कळवण्यात आलेले आहेत. आणि खोली इतकी आहे का त्याच्यात आम्ही बुड्या घेऊ तळ सुद्धा लागला नाही. त्याच्यामुळे ना आज आम्हाला काय त्यांना काही शक्य झालं नाही, त्याच्यामुळे आज त्यांनी उत्खनन हे बंद केलेलं आहे. काशीनाथ देठे, करजगाव ग्रामपंचायतचा विद्यमान उपसरपंच. आज प्रशासनाच्या वतीने जे नदी पात्रातील मोजमाप करण्यासाठी जे
सार्वजनिक बांधकाम विभाग, मंडलाधिकारी देवळी प्रभात जाधव साहेब, तलाठी रामफळे मॅडम आणि ग्रामस्थ यांच्या समवेत त्यांनी मोजणी करण्यासाठी आले, परंतु नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी साठा असल्याने त्यांना मोजमाप करता आले नाही. तर त्यांनी पंचासमवेत पंचनामा केला. हे जरी असेल, गेले 8 महिन्यापासून मौजे करजगाव या गावातून बेकायदेशीरपणे वाळू उपसा चालू आहे आणि प्रवरा नदी असा उल्लेख कुठेही नाही जलसंपदा विभागाच्या पत्रामध्ये आणि नेवासा तालुक्यातील ते करजगाव आहे. असं असताना प्रशासनाने डोळे झाकपणा करून हा घेतलेला निर्णय आहे. असा निर्णय हा ग्रामस्थाच्या जीवितास धोका निर्माण करणार आहे. या वाळू उपशामुळे मोठ्या प्रमाणात पाणी दूषित होऊन ते पाणी पिण्यास योग्य नाही. त्यामुळे डास, मलेरिया आणि चिकनगुन्यामुळे 70% ग्रामस्थ आजारी पडलेले आहे, असे चित्र पाहावयास मिळाले आहे. तरी प्रशासनाला वेळोवेळी आम्ही तक्रारी दाखल करूनही प्रशासनाची दखल घेत नाही. यापुढे त्यांनी हा बेकायदेशीर वाळू उपसा पूर्णपणे बंद करून त्या आशयाचे पत्र संबंधित जे वाळा डेपो धारक, लिलावधारक असतील त्यांना द्यावे आणि यापुढे करजगाव या गावात त्यांनी येऊ नये, अन्यथा मोठ्या प्रमाणात मोठे जन आंदोलन करण्यात येईल. महिलांच्या वतीने महिला ग्रामस्थ आणि होणाऱ्या परिणामाची सर्वस्व जबाबदारी ही प्रशासनाची राहील. यात त्यांनी किती आम्हाला धमकी देण्याचा प्रयत्न केला, सरकारी कामात अडथळा आणला, आम्ही गुन्हे दाखल करू, पण आज जर तुम्हाला आम्ही कुठल्या प्रकारचं वाईट वाक्य बोललो नाही, कुठल्याही प्रकारची तुम्हाला मारहाण केलेली नाही, तर कायद्याच्या चौकटीमध्ये असा गुन्हा दाखल करता येत नाही हे आम्हाला माहिती आहे. त्यामुळं अशा धमक्यांना आम्ही घाबरणार नाही आणि यापुढे जर त्यांनी कायदा हातात घेऊन ग्रामस्थांना जर खोटे नाटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला तर संपूर्ण राहुरी तालुकाच नव्हे तर अहमदनगर जिल्ह्याच्या वतीने माननीय जिल्हाधिकाऱ्यालयासमोर बेमुदत असं आंदोलन करण्यात येईल. होणाऱ्या सर्वसामान्य जबाबदारी ही प्रशासनाची राहील. तर प्रशासनाला माझी अशी विनंती आहे, ते प्रवरा नदीतील वाळू उपसा जो होता तो मौजे करजगाव तालुका नेवासा या ठिकाणी नमूद आहे, तर तुम्ही त्याची खातरजमा करून मोठ्या प्रमाणाचा दंड त्यांच्याकडून वसूल करून कायदेशीर अशी कठोर कारवाई करावी अशी आमची त्यांना विनंती आहे. आम्ही कायदा हातात घेणार नाही, पण तुम्ही आमच्यावर कायदा हातात घेऊन आम्हाला त्यात गोवण्याचा प्रयत्न करू नये अशी मी प्रशासनाला विनंती करतो. या प्रसंगी रतनबाई आरंगळे, शारदाबाई लोंढे, प्रिया कोतकर, शीतल कोतकर, सुनीता लोंढे, मंगल कोतकर, पार्वतबाई साठे, नंदबाई पवार, संगीता तुपे, कडूबाई अलोटकर, द्वारका लोंढे, मंदा देठे, मनीषा देठे, सुमनबाई कोतकर, मोहिनी देठे, सुगंधा आढाव, गुंपाबाई कोतकर, सुवर्णा देठे, सिंधुबाई देठे, मीराबाई चक्रनारायण, सुरेखा कोतकर, सुवर्णा कोतकर, गणेश कोतकर, बाळासाहेब कोतकर, योगेश आरंगळे, अविनाश आरंगळे, नरेंद्र कोतकर, दत्तात्रय कोतकर, सोमनाथ कोतकर, संदीप देठे, शांताराम देठे, राजेंद्र कोल्हे, शब्बीर पठाण, खंडू गांगुडे आदींसह ग्रामस्थ आदी उपस्थित होते. न्यूज सुपरवनसाठी निर्मला शिंदे.